राष्ट्रवादीच्या नजीम मुल्लांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। या व्हिडिओतून कळवा मुंब्र्यासाठी मुस्लिम उमेदवार देण्याची मागणी नजीम मुल्लांकडून करण्यात आली। इंदापूरमध्ये जनसन्मान यात्रेत आमदार दत्ता भरणे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं। काम करूनही वाटेत काटे टाकले जात असल्याची खंत व्यक्त करत भरणे यांनी खंत व्यक्त केली। तसंच गेल्या 5 वर्षात इंदापुरात 5,000 कोटींचा निधी आणला तरीही त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भरणे यांनी। नाशिकमध्ये महिला सशक्तीकरण मेळाव्यादरम्यान मराठा आंदोलकांनी उदय सामंतांची भेट घेतली। यावेळी मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केली। आरपीआयची महायुतीमध्ये 12 ते 15 जागांची मागणी करण्यात आलेली आहे। रामदास आठवले रविवारी जागांची घोषणा करणार आहेत। आगामी निवडणुका ऊसधारक शेतकरी चिन्हावर लढवणार असल्याची रामदास आठवलेंनी याबाबत माहिती दिली। बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेचा आम्ही संघटना म्हणून निषेधच करतो आहोत। मात्र महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये चिपळूण बाजारपेठ सहभागी होणार नाही अशी भूमिका चिपळूण बाजारपेठ संघटनेने स्पष्ट केली। महाराष्ट्र बंद निमित्त उद्या महावियाकडून पुण्यात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। लाल महाल ते अलका टॉकीज पर्यंत हा मोर्चा निघणार असून मोर्चात सुषमा अंधारेंसह मवियाचे स्थानिक नेते सहभागी होतील। उल्हासनगरमध्ये वंचितकडून आंदोलन करण्यात आले। बदलापूर अत्याचार SC ST आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं असून तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सध्या विदर्भ दौरा सुरू आहे। राज ठाकरेंची आज सायंकाळी 6 वाजता नागपुरात आगमन होणार आहे। नागपुरात वर्धा रोडसह सिव्हिल लाईन परिसरात राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर होते। पुण्यात आयुक्तांच्या दालनात मोकाट श्वान सोडत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशींचं लक्षवेधी आंदोलन केलंय। मोकाट श्वानांप्रकरणी निवेदन देऊनही दखल न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।